अनेक जणांच्या पोटामध्ये दुखायला लागले. दुखू द्या, काही हरकत नाही. सोशल मीडियावाले एक 5 मिनिटांमध्ये मी जे बोलणार आहे त्याला योग्य रीतीने आमच्या विरोधकापर्यंत पोहोचवा. मोर्चाला निघायला उशीर आहे म्हणून तुळजापूरला गेलो. मला मंदिरांची वास्तुकला शिल्पकला बघण्याची आवड आहे म्हणून मी गेलो. कडे आलो तर तिथं मला दिसलं मातंगी देवीचं मंदिर. आता मातंगी देवी म्हटल्यानंतर मी जरा उत्सुकतेने मातंगी देवीच्या मंदिरामध्ये गेलो. मंदिर पाहत होतो, मंदिराची वास्तुकला शिल्पकला पाहत होतो. मातंगी देवीच्या मंदिरात गेल्याच्या नंतर त्याचे पुजारी तिथं आले. बरोबर आहे. मग पुजारी तिथं आले तर मी मातंगी देवीचं दर्शन घेतलं. आता त्यांचा मान ठेवला. आता त्या पुजाऱ्यांना मी विचारलं की जसं तुळजाभवानी देवीच्या मंदिराचे पुजारी आहेत तसे तुम्ही पुजारी आहेत. मला वाटलं मी त्यांना विचारलं तर मला अपेक्षा होती आणि उत्सुकता होती म्हणून मी त्यांना विचारलं तुम्ही मातंग समाजाचे का? पुजारी म्हटल्यावर बरोबर आहे, मातंगी देवीचे पुजारी कोण पाहिजे? मातंग समाजाचे. मग मी म्हटलं तुम्ही मातंग समाजाचे का? ते म्हणले नाही, आम्ही जयभीम वाले. आता ते मला ओळखत होते. माझ्यासोबत फोटो वगैरे त्यांनी काढले. आणि मातंगी देवीचे पुजारी बौद्ध बांधव निघाले. आता माझा इथं त्यांना विरोध नाहीये, ती संस्कृती आपली आहे. मातृदेवतेची संस्कृती आपली आहे. डॉक्टर शरद पाटलांचं सध्या मी वाचन करत आहे म्हणून मला हे माहित आहे मातृदेवता वगैरे काय असतात. तर मातंगी देवीचे पुजारी पूर्वाश्रमीचे महार आणि आत्ताचे बौद्ध निघाले. आणि मी तिथं विचार केला की आमच्या दोघांचा प्रवास सारखाच आहे. सांस्कृतिक मातृदेवतेचा आमच्या दोन्ही समाजाचा प्रवास हा सारखाच आहे, वेगळा नाहीये. आता मातंगी देवीचे पुजारी जर पूर्वाश्रमीचे महार असतील तर मातंगी देवीचे उपासक त्याची उपासना करणारा पोतराज असतो का नाही? पोतराज. मग त्याला मी विचारलं की देवीला पोतराज असतात का? म्हणले हो, दोन्ही समाजाचे पोतराज असतात. मातंग आणि पूर्वाश्रमीचे महार या दोनही समाजाचे पोतराज या महाराष्ट्रामध्ये. तुमच्या धाराशिव मध्ये आहेत का नाही? हा धाराशिव जिल्हा हा सांस्कृतिक दृष्ट्या तुळजाभवानीमुळं, येडाईच्या देवीमुळं सांस्कृतिक दृष्ट्या महार आणि मांग यांचं एक केंद्र आहे, धार्मिक केंद्र आहे. बरोबर आहे की नाही? तर मग मला आमच्या समाजाच्या तरुण पोरांना, विद्यार्थ्यांना, शिक्षित वर्गाला पोतराज म्हणून हिणवणाऱ्यांसाठी हे जे उदाहरण मी या ठिकाणी दिलेलं आहे, त्यांनी कधी जाऊन तुळजाभवानीच्या मातंगी देवीमध्ये जाऊन तिथं विचारा. त्याचे पुजारी हे कदम आहेत. कदम हे बौद्ध समाजाचे आहेत. तुम्ही अशी चिरफाड करायला लावू नका. हा सांस्कृतिक लढा नाहीये, हा लाभाचा लढा आहे. हा लाभाचा लढा आहे, लाभ वंचितांचा लढा आहे. तुम्हीही लाभासाठी लढताय, आम्हीही लाभासाठी लढतोय. याच्यात आपलं सांस्कृतिक नुकसान होऊ शकतं याचं भान सोशल मीडियावर असणाऱ्या दोनही समाजाच्या पोरांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो. याच्यामध्ये आपलं नुकसान आहे. म्हणून एकमेकांवर शाब्दिक चिखलफेक करणं थांबवा. एकमेकावर शाब्दिक चिखलफेक करणं थांबवा. हा लढा सरकारच्या विरोधात आहे. बौद्धांनी सरकारच्या विरोधात लढावा. मातंग समाज हा सरकारच्या विरोधात लढत आहे. अण्णाभाऊंचा काय संबंध याच्यामध्ये अपमानित करण्याचा? अण्णाभाऊ साठेंना ज्या पद्धतीनं तुम्ही अपमानित करताय,
लहुजी साळवेंना तुम्ही ज्या पद्धतीने अपमानित करताय, काल परवा मी पोस्ट वाचली, सुकुमार सर, पोचीराम कांबळे म्हणे जमिनीच्या वादातून मेले. अरे काय करताय, हे काय लिहिताय, काय बोलताय, याचे परिणाम काय होतील याचा विचार करा. माझ्या बौद्ध समाजाच्या तरुणांनो, शहीद पोचीराम कांबळेचे शहीद असणारा जय भीम म्हणत मरणाऱ्याचा तुम्ही अपमान करताय. इतिहास तुम्हाला माफ करणार नाही, लक्षात ठेवा. इतिहास तुम्हाला माफ करणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला मिळावं म्हणून या महाराष्ट्रातला पहिला शहीद हा मग पोचीराम कांबळे, हा आमचा इतिहास आहे. हे असे खोटारड बाहेर काढून हा इतिहास पुसला जाणार नाही. हा इतिहास पुसला जाणार नाही, लक्षात ठेवा. अण्णा भाऊंचा अपमान करताय, लहुजी साळवेंचा अपमान करताय. मातंग समाजाचे मी जेवढा सोशल मीडिया हँडल करतोय, सोशल मीडिया पाहतोय, मातंग समाजाच्या कुठल्याही नेत्याने भर स्टेजवर कधीही कुठल्या महापुरुषाचा अपमान केलेला नाही. हे आमचे संस्कार आहेत, हे आमचे संस्कार आहेत. महापुरुषांच्या बद्दल आमचा आदर आहे. आम्ही जातीचे म्हणून महापुरुषाला कधी मानलेलं नाही, विचाराचे म्हणून महापुरुषांना मानतो. आम्ही विचाराचे म्हणून बाबासाहेबांसोबत आहे, आम्ही विचारांचे म्हणून महात्मा फुले शाहू महाराजांच्या सोबत आहे, जातीचे म्हणून नाही. शहीद पोचीराम कांबळे जातीचा म्हणून शहीद झालेला नाही, बाबासाहेबांच्या विचारासाठी शहीद होणारे आम्ही माणसं आहे. म्हणून वर्गीकरण, आरक्षणाचं वर्गीकरण हा संविधानिक अधिकार आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. आडवं येऊ नका, आडवं येऊ नका. स्टेजवरून बोलणाऱ्या वाचाळवीरांना आवरा. आरक्षणाचं वर्गीकरण होणारच आहे, हे त्रिकाला बाधित सत्य आहे, लक्षात ठेवा. आरक्षणाचं वर्गीकरण होणारच आहे, हे सत्य स्वीकारा. आरक्षण वर्गीकरण हे संविधानिक आहे, हे सत्य स्वीकारा. हे सत्य तुम्हाला स्वीकारावं लागेल. बळच रेटू नका, बळच रेटू नका. हे सत्य तर्काच्या आधारावर सत्य आहे. 6 बेंचेसने सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल दिलाय, आपल्या धाराशिवच्या कोर्टाने नाही दिलेला. हा 6 बेंचेसनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे, भूषण गवई साहेबांनी दिलेला आहे. हा काही निकाल असा तसा नाहीये. तुम्हाला जर विरोधच करायचा आहे तर याच्या विरोधामध्ये कोर्टात जा, रीट दाखल करा. तुम्ही समाजावर आक्षेप घेऊ नका. हा समाज वंचित समाज आहे. आमचं दुखणं आम्हाला माहित आहे, आमचं दुःख, वेदना, त्रास, गरिबी आम्हाला माहित आहे, कुणाला माहित नाही. आमच्या दुःख आणि वेदना जाणून घ्यायला कुणी मांगोळ्यामध्ये आलेलं नाही. आमच्या दुःख आणि वेदना आम्हाला माहिती आहेत. आमचा पूर्वाश्रमीचा व्यवसाय, दोरखंड वळण्याचा व्यवसाय, बरोबर आहे की नाही मामा? दोरखंडीचा व्यवसाय आमचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैनिकांना त्यांच्या अंगामध्ये रग येण्यासाठी हलगी वाजवणारा आमचाच समाज आहे, मातंग समाज. सिंहगडावर घोरपडीला वर घेऊन जाणारा, दोरखंड बनवणारा आमचाच समाज आहे, मातंग समाज. काही काळानंतर दोरखंडीचा आमचा व्यवसाय बंद झाला, त्याच्यावर कुणी बोललं नाही. एक मिनिट हे राहू दे रे. दोरखंड ओढण्याचा व्यवसाय आमचा बंद झाला जेव्हा या देशामध्ये नायलॉन आला, प्लास्टिक आला. बरोबर आहे की नाही आजी? हे आमची म्हातारी बसली इथं. नायलॉन आल्यामुळे आपला झाडूचा धंदा बंद झाला का नाही? मग तिथपर्यंतच राहिले. आमची लक्ष्मी आई, आमचा झाडू लक्ष्मीपर्यंतच राहिला. आमचा व्यवसाय बंद झाला. आमचा व्यवसाय बंद झाल्यावर त्याचं दुःख कुणाला कळलं नाही. पुढे जाऊन आमच्या लोकांनी हलगीला, ढोली बाजाला आमचा व्यवसाय बनवला.
नंतर डॉल्बी आला, आमचा व्यवसाय पुन्हा बंद झाला. आमचा व्यवसाय बंद झाला म्हणून आमची ही अवस्था आहे. चर्मकार समाजाचा व्यवसाय बंद झालेला नाही. झालाय का बंद? यार 2 मिनिटं शांत राहा रे पोरांनो, शांत बसा 2 मिनिटं उरकतो मी. बौद्ध पूर्वाश्रमीचे महार, मांग आणि चांभार हे तीनही गावकुसाच्या बाहेर राहणारी माणसं आहेत. बौद्ध समाजानं बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाच्या मार्गावर जाणं स्वीकारलं. चर्मकार समाजाने आपला चमड्याचा व्यवसाय सोडला नाही. त्यानं तो डेव्हलप केला. चपलांचे बुटांचे दुकानं टाकले आणि दुकानातून व्यवसायातून पैसा कमवला आणि आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं. परंतु मातंग समाजाचा जो मूळ व्यवसाय